हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये व एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा आहे व्हिडिओ शनिवारचा. तर तुम्हाला लेट येत आहे आणि आम्ही इथं आलो आहे बजरंगबलीच्या दर्शनासाठी देवळाली गावामध्ये. तर आमच्या घरापासून जवळच आहे काही अंतरावर आणि खूप जुनं मंदिर आहे. खूप भाविक येत आहेत तिथे श्रद्धेने आणि छान मला मी दिसणार नाही. इथे महादेवाची पिंड आहे बघा, किती छान आहे बजरंगबलींचं. सगळं त्यांनी आता नवीन छान करून घेतलं, सगळं काम केलं. मूर्ती वगैरे सुद्धा छान त्यांनी नवीन अशी व्यवस्थित हे केली. पहिले खूप असं नुसता टाक होता शिलाचा. आता छान आकार दिला आहे आणि खांब बघा किती छान आहे इथे जुने. इथं आशिष पण दर्शन घेत होता. काय आता त्यांचं तिघांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. कुंतीचं, शौर्याचं आणि आशिषचं. मी आणि मिस्टर दर्शन घेत होते. मी शूट पण करत होते, त्यामुळे मी जास्त काही दिसणार नाही तुम्हाला. तर शौर्याचं चालू होती मध्ये गडबड गडबड गडबड. शनिवारी आम्ही येतो इथे या मंदिरामध्ये बजरंगबलीच्या, आणि एका बाजूला समोर गणपती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले महादेवाची पिंड आहे, दाखवते मी. आणि शौर्य इथं पाठीमागे मंदिरात प्रदक्षिणा घालत होते आणि एक छोटं बाळ पण त्याला दिसलं. चालू होती त्याची मस्ती. शौर्याला काय कुठे गेलं तर मस्तीच, दुसरं काही, फक्त एन्जॉय करत असतो तो. खूप जुनं मंदिर आहे, तर बरेच भाविक पण येतात इथे. आणि आता बहुतेक असे जुने मंदिर ते बघायला मिळत नाही, दुर्मिळ झालेले आहेत आता. इथे असं टीका लावून घेतोय छान असा शौर्य. दररोज लावतो हे हे काका दररोज लावतात. त्याला प्रसाद असतो यांच्याकडे, या मंदिराची सेवा शौर्य बाप्पा करतो. टाकताय बाज. इथे कुंती आणि शौर्य दर्शन घेत होते महादेवाचं. आणि शौर्याला प्रसाद म्हणून तिथे केळी दिली होती. तर केळीचं साल आहे ना, इथे का टाकत होता. आणि ते बघा हे किती जमलेले पानं फुलं वाहतात ते. आणि ते छान असा अगरबत्तीचा स्टँड होता, दिवा वगैरे लावतात तिथे. आणि आता बसले होते मी शौर्याला घेऊन. आता चाललो आहे आम्ही पुढे मंदिरात. तर कुठल्या मंदिरात चाललो आहे ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. आता आम्ही इथे स्वयंपाकावाल्या वहिनी आलेले आहे. तर छान घरी आलं तर त्यांचे छान वडे चालू होते. सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली होती आम्ही. एकीकडे मी इथं शेंगदाण्याची छान अशी चटणी करून ठेवली आंबट गोड, आणि इकडे वडे दाळायचं काम चालू होतं. आता मंदिरातून आले मी, पटकन हातपाय धुतले, फ्रेश झाले आणि त्यांना आता वडे बनवावं लागते पटपट, कारण 9 वाजले होते. सगळ्यांना भूक लागली होती आणि बाहेर पाऊस पण खूप चालू होता. एकादशी होती त्या दिवशी. त्यांना विचारून घेतलं होतं अगोदर, तुमचं शूट घेऊ काय घ्या म्हणे, कारण कसं कोणाकोणाला नाही आवडत कॅमेऱ्यासमोर यायला. तरी मी त्याला क्वचितच घेते. का मग मी मंदिरातला अजून तोंड पण कसं धुतलं, मी मंदिरातून आले तर कुंकूसुद्धा मी तसंच ठेवलेलं होतं, कारण खूप घाई झाली होती. इथे छान त्यांनी बनवून दिले आणि मी तळून घेतले. आणि इकडे त्या कुंतीने आणि रोशनीने इकडे
वाढून दिलं सगळ्यांना उपवासाचं. आणि शौर्याची चालू होती मध्ये मध्ये बडबड. आणि माझा आवाज आहे ना तुम्हाला क्लिअर येत नसेल, कारण माझा आहे ना घसा पण बसलेला आणि माझी तब्येत बरोबर नाही आहे. पण तुम्ही म्हणाल की बा असं काय आवाज येतो वाटतं. मी इकडे हा दुसऱ्या दिवशी मी थोडा शूट घेतला. आपण काय करतोय? वरण काढतोय ना. असं धर. असं धर. हे लावू काय? व्यवस्थित पकड. थोडी मदत करू लागतो ना मला. थोडी मदत करतो. हेल्प करतो. अरे संपले आता इथले गहू. पकडा पकडा. नाही नाही ते नाही पकडायचं, तू असं इथं पकड. इथं इथं. वाव, खूप काम करतो शौर्य. काम करतो ना. हात नाही घालायचे त्याच्यात. हॅलो. असं पकड धर. मागे पडशील. शक्तीवर पाय नको देऊ मॅचच्या. नको बा. चावेल. चावणार नाही पण असं असं उभा राहा. गोली गोली पकड. काढते थोडेसे. थांब. तू फक्त जाऊ खालची गुंड. थांब असं पकड तू. असं 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 असं. छोटीच आहे काय. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.